नमस्कार मंडळी, रामराम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आहे वटपौर्णिमा, तर आता चाललो आम्ही वडाची पूजा करायला. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. या पूर्ण माझ्या वहिनी आहे, एक माझ्या ताईची मुलगी आहे. तर आम्ही सगळे आता पूर्ण पूजेची तयारी करून आता आम्ही चाललो मंदिराकडे. तर सगळ्यांची पहिली वटपौर्णिमा होती, माझी तिसरी चौथी वटपौर्णिमा आहे. गावाकडे वटपौर्णिमा वगैरे जास्त कोणीच नाही करत. यावर्षी आता सगळे करत होते, तर सगळ्यांना मग आम्ही घेऊन आलो पूजेसाठी. तर आमच्या गावाजवळच हनुमानचं मंदिर आहे, तिथेच वडाचं झाड लावून आहे. झाड जास्त मोठं पण नव्हतं, छोटंच आहे. तर आता आम्ही आलो सगळे आता पूजेसाठी. पहिले आता वडाला पाणी वगैरे टाकून हळदी कुंकुम अक्षदा वाहत आहो आम्ही. सगळ्यांची पहिली वटपौर्णिमा होती म्हणून त्यांना पूजा कसं करायचं काही माहीत नव्हतं. मी आणि मोठी वहिनीनी आम्ही जसं पूजा करत आहोत तसं तुम्ही पूजा करत जा म्हणून त्यांना सांगत होतो आम्ही. त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतलं. पहिले वडाची पूजा वगैरे करून घेतलं आम्ही, नंतर ओटी वगैरे भरून धागा वगैरे बांधून 7 फेरे मारून घेतलं सगळ्यांनी. सण हा सौभाग्याचा, बंधन हा अटूट नात्याचा, 7 जन्माची तुझी माझी साथ, हाती आयुष्यभर तुमचाच हात. वडाला मी फेरे टाकत आहे तुमच्या नावाने, तर एक फेरा तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी, एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा आपल्यातील मैत्रिणी आणि प्रेमासाठी, एक फेरा सुख दुःखासाठी, एक फेरा आपल्या अटूट नात्यासाठी, एक फेरा एकमेकावरील विश्वासासाठी. आपले जीवन असेच प्रेमाने फुलत राहो हीच प्रार्थना करत आहे मी देवाला, की 7ही जन्म आमचं सुख समृद्धी आणि आनंदाने अशा प्रकारेच भरून राहावे. वडाची पूजा झाली होती, तर आता आम्ही 5 सुवासिनीची ओटी भरत होतो. तर या पूजेमध्ये आंब्याचं खूप खास महत्त्व असतो. आंब्यानेच ओटी भरली जाते. तर आम्ही 5 सुवासिनी होतो, तर एकमेकांची आम्ही ओटी भरून घेत आहो. आज दिवसभर उपवास ठेवतात, पण मी नाही ठेवलं यावर्षी. दरवर्षी उपवास करते मी, पण यावर्षी लहान बाळ असल्यामुळे मी उपवास करणार नव्हते. पूजा वगैरे करून नंतर मी जेवण करून घेते. सगळ्या वहिनींनी उपवास ठेवलं होतं. संध्याकाळी पुरणाचं नैवेद्य देवाला दाखवून नंतर मिस्टरांचे पाया वगैरे पडून नंतर उपवास सोडवतात. वहिनीची लग्नानंतर हा पहिली वटपौर्णिमा होती. वहिनीने आज खूप छान तयार झाली होती. लग्नातली ती ओढणी टाकून आली होती, तर तिचं म्हणजे लुक वेगळंच दिसत होतं. सगळ्यात ती खूप छान दिसत होती. तिनं उपवास वगैरे पण ठेवलं होतं आणि पूर्ण पूजा वगैरे पण खूप छान पूर्ण करून घेतली वहिनीने. पूजा करून आलो आम्ही घरी. वहिनी आता मोठी आईची पण ओटी भरत होती. दरवर्षी मी आत्याबाईसोबत पूजा करते. यावर्षी माहेरला सगळ्या वहिनीसोबत केली. खूप छान वाटलं मला. चला, या ब्लॉगला इथे एंड करत आहे. आवडला का ब्लॉग लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.